बदलापूर शहरात उल्हासनगर व अंबरनाथ येथील कचरा आणून त्यावर प्रक्रिया करण्याचा संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मुख्यमंत्री पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होणार असल्याने आणि हा प्रकल्प त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। याला संपूर्ण शहरातून विरोध होत असताना मात्र शहरातील मोठा पक्ष आणि ज्यांचे खासदार व आमदार असा भाजप पक्ष मात्र संदिग्ध भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। मात्र भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र घोरपडे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली असून आमच्या शहरात उल्हासनगर व अंबरनाथ शहराचा कचरा अजिबात नको आणि नियोजित संयुक्त घनकचरा प्रकल्प सुद्धा बदलापूर शहरात अजिबात नको, संपूर्ण जनतेचा याला विरोध असून भाजप जनतेसोबत आहे असे राजेंद्र घोरपडे यांनी स्पष्ट केले। आमचे केंद्रीय राज्यमंत्री स्थानिक खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे हे सुद्धा प्रकल्पाच्या विरोधात आहेत असे सांगून गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी आवाहन केले की महाविकास आघाडीने भाजपवर टीका करण्याची नौटंकी करू नये आणि शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची समजूत काढून हा प्रकल्प रद्द करावा। यावेळी भाजपचे पूर्व शहराध्यक्ष संजय भोईर व बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी अविनाश पातकर यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली। मुख्यमंत्री सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा सध्या संयुक्त घनकचरा प्रकल्प आपल्या बदलापूर शहरात राबविणार असल्याचं टेंडर आणि सगळं काय एकंदरीत कुठेतरी हा जो प्रकल्प आहे तो आता बदलापूर शहरात राबवण्यात येणार आहे आणि यालाच विरोध दर्शवला जातोय। एकंदरीत नुकतंच महाविकास आघाडीचं आंदोलन झालंच, याआधी सुद्धा मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या होत्या। त्यांनी सुद्धा या प्रकल्पाला विरोध दर्शवलेला आहे। बदलापूरचा कचरा जो आहे तो बदलापूर शहरामध्येच त्याच्यावर प्रक्रिया करण्यात यावी, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांचा कचरा बदलापूर शहरात आणू नये याला आमचा विरोध आहे असं स्टेटमेंट खरं तर त्यांनी दिलं होतं। त्यानंतर काल एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीने आंदोलन केलं। या आंदोलनात खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नावाच्या आशयाचा फलक हाती घेऊन खरं तर हे आंदोलन करण्यात आलं। भारतीय जनता पक्षाचे सध्या पदाधिकारी बदलापूर शहरातील आपल्यासोबत उपस्थित आहेत। काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात। माजी नगराध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित असतील राजेंद्र घोरपडे सर, काय प्रतिक्रिया आहे? काल एकंदरीत आंदोलन झालंच, तुमचा विरोध तर आहे कारण की आमदारांनी सुद्धा विरोध दर्शवलाय आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रतिक्रिया आम्ही या आधी सुद्धा जाणून घेतल्या होत्या। त्यांचं मत असं होतं की जनसामान्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या लक्षात घेऊनच आम्ही हा प्रकल्प आहे तो राबविणार आहोत। त्यांनी कोणतीही सहमती या प्रकल्पाला दर्शवली नव्हती। आपण प्रतिक्रिया घेऊयात, काय प्रतिक्रिया दिली यावर? खरं तर 2010 पासून बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न उद्भवत होता। त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाची परवानगी आणून हा 25 एकर जागेची परवानगी आणली आणि तिथे आता डम्पिंग ग्राउंड आपण सुरू केलेलं आहे। बदलापूरच्या लोकांकरता आत्ताची जागा डम्पिंग ग्राउंडची आहे ती किमान 25 वर्ष कितीही कचरा टाकला बदलापूरचाच तरी तो डम्पिंग ग्राउंड आपल्याला पुरणार आहे। आमचं सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीचं सभागृहात सुद्धा म्हणणं होतं की बदलापूरच्या नागरिकांचाच फक्त त्या ठिकाणी कचरा आला पाहिजे। उल्हासनगर, अंबरनाथ किंवा इतर महानगरपालिकेचा कचरा आणून त्याच्यावरती प्रक्रिया करून आम्हाला ते मान्य नाही। कारण की हे प्रकल्प जेव्हा बंद पडतील किंवा त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण होईल त्यावेळेस हे सगळे कचरा जो आहे तो लाखोच्या टनाने बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडला येणार, मग हा संपूर्ण कचरा बदलापूर शहरात पसरणार। त्याकरता आम्ही वेळोवेळी ह्या प्रकल्पाला विरोधच केलेला आहे। म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका याच्यामध्ये डम्पिंग ग्राउंडमध्ये केलेली की जनभावनेचा आदर राखून आपण या ठिकाणी हा प्रकल्प राबवा। म्हणजेच की जर लोकांना हा प्रकल्प नको हवा तर तो प्रकल्प या ठिकाणी त्यांच्या माथी लादू नका असं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं स्पष्ट म्हणणं आहे। तरीसुद्धा महाविकास आघाडी त्यांचा फलक घेऊन जी काही नौटंकी करत होती तर मला असं वाटतं की ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं करत होते। कारण स्पष्ट म्हणणं केंद्रीय मंत्र्यांचं जेव्हा असतं तर त्याच्यानंतर ही प्रश्नच निर्माण होत नाही। परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो
की आता सव्वा दोन वर्षात 3 वर्षामध्ये ही टेंडर प्रक्रिया आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. यामध्ये आम्ही कुठेही नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाने त्याचा गैरफायदा घेऊन किंवा सत्तेमध्ये असलेले काही प्रतिनिधी आहेत त्यांनी त्याला पाठिंबा दिल्यामुळं हा प्रकल्प आता पुढे मार्गी लागलेला आहे. आज बरेच लोक त्याला विरोध करतात, परंतु स्पष्ट भूमिका माननीय एकनाथराव शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कोण आवाज देऊन करत नाहीये. म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची किंवा ताकाला जाऊन भांडं लपवायचं अशी सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे मी आज स्पष्ट भूमिका या ठिकाणी देतोय. आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संजय भोईर आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत की या प्रकल्पाला डम्पिंग ग्राउंडच्या आमचा पूर्ण विरोध आहे. फक्त आणि फक्त बदलापूरकरांच्या कचऱ्याचाच प्रश्न तिथेशी मार्गी लागला पाहिजे, बदलापूरचाच कचरा त्या ठिकाणी आला पाहिजे अशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची आणि आमच्या नेते मंडळांची भूमिका आज या चॅनलच्याद्वारे आम्ही स्पष्ट करत आहोत, हे आज मी जाहीर सांगतो. सर, सध्या सत्ता शिंदे गट आणि एकंदरीत शिवसेना आणि भाजपाची आहे. सत्तेवर तुम्ही आहात, अर्थात आंदोलन तुम्ही करणार नाही. टेंडर पास झाले, सगळी प्रक्रिया झालेली आहे. येत्या 2 वर्षात हा प्रकल्प होऊ शकतो असे सध्या चिन्ह दिसत आहेत. तर कशाप्रकारे तुम्ही याचा पाठपुरावा करणार आहात आणि हा प्रकल्प होऊ नये, कारण की तुमचा तर अर्थात विरोध आहेच, प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न कशाप्रकारे तुमच्याकडून करण्यात येणार आहेत भारतीय जनता पक्षाकडून? भारतीय जनता पार्टीचा तर या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. मागच्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये या लोकांनी हा प्रकल्प या ठिकाणी आणून त्याला मंजुरी वगैरे सगळी दिलेली आहे. परंतु मी अजून पण सांगू इच्छितो की जर काही शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि इथल्या नेत्या मंडळांनी जे ठरवलं त्यांनी जाऊन श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची समजूत काढली तर हा प्रकल्प इथे बंद होईल. हा संपूर्ण टेंडर प्रक्रिया ही रद्द होऊ शकते असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्यांनी ते करावं, स्पष्टपणे उघडपणे येऊन स्पष्टपणे करावं असं मी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला आज जाहीर आवाहन करतोय. अर्थात तर एकंदरीत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांची भूमिका काय होती आपण जाणून घेतले. एक शेवटची भूमिका घेऊयात आपण. आपल्यासोबत शहराध्यक्ष संजय भोईर असतील, त्यांची काय प्रतिक्रिया आहेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची याच्यावर? नाही, आत्ताच आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी सांगितल्याबरोबर की जेव्हा कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक आहोत तेव्हापासून प्रत्येक वेळेला या एकत्रीकरणाचा ज्या वेळेला विषय आला कचऱ्याचा त्या वेळेला कडाडून विरोध झालेला आहे. नुसत्या नगरसेवकांचाच नाही तर पूर्ण जनतेने त्याला विरोध केलेला आहे आणि त्यांची भूमिका ही आमची भूमिका राहणार आहे. आमचे आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब, आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचीसुद्धा भूमिका हीच आहे की जनतेचा आदर राखला पाहिजे, त्यांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे. नव्हे तर त्यांच्या जीवाशी कोणीही खेळू नये. कारण कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा आजचा जर कचरा आपण मोजला तर तो कमीत कमी 50 टन असेल आणि हा 50 टन कचरा येताना सुद्धा आम्ही नगरसेवक जातीने याच्यामध्ये लक्ष घालतो. कॉम्प्लेक्स असतील, जनतेला आम्ही ओरडून सांगतो की हा कचरा सॅग्रिगेट करा आणि त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवर ते नंतर जात असतं. परंतु अशा पद्धतीने 200-250 टन रोज कचरा हा उल्हासनगरचा येणार असेल, 80-90 टन कचरा जर बदलापूरचा येत असेल तर अंबरनाथचा येत असेल तर या बदलापूरची बजबज पुरी होण्यामध्ये आणि दुर्गंधीयुक्त आणि आजाराचं बदलापूर होण्याला वेळ लागणार नाही. या बदलापूरची विकास याच ठिकाणी खुंटला जाणार आहे आणि याची काळजी जर एकनाथ शिंदे साहेबांना असेल आणि श्रीकांत शिंदे साहेबांना असेल तर त्यांनी कृपया हा प्रोजेक्ट इथल्या इथे लगेच थांबवावा आणि जनतेचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि नगरसेवकांचा मान त्यांनी राखावा अशी विनंती त्यांना करतोय. आजच्या या दिवशी पुन्हा एकदा सांगतोय की भारतीय जनता पार्टीचा नव्हे तर संपूर्ण बदलापूरमधील प्रत्येक जनतेचा की आज उद्या म्हणजे कोरोनाला मास्क लावतोय परंतु संपूर्ण बदलापूरमध्ये अत्यंत दुर्गंधी पसरणार आहे आणि लोकांना राहणीमान नकोसं होणार आहे. इकडची लोक आता बदलापूर चांगलं डेव्हलप होतोय, मोठमोठे प्रोजेक्ट येतात म्हणून मुंबईहून डायरेक्ट ठाणं, डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी लोक न थांबता बदलापूरला येतात. आज 14% वाढीचा दर आहे लोकसंख्या वाढीचा. याला लगेच खीळ बसेल आणि बदलापूरचं होतं ते नको होईल. त्यामुळे माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं की आमचा संपूर्ण विरोध असलेल्या या प्रकल्प आपण त्वरित थांबवावा. धन्यवाद. अर्थात बदलापूर शहराला मोठ्या प्रमाणात इतर शहरातील नागरिकांची पसंती मिळते. संयुक्त घनकचरा प्रकल्प झाला, जो काही ड्रीम प्रोजेक्ट आहे, संयुक्त घनकचरा प्रकल्प जर झाला तर शेतीवर परिणाम होईल, आरोग्यावर परिणाम 100% होणार आणि शहराच्या विकासावर
विकासावर परिणाम सुद्धा 100% होणार. आपण बिल्डर असोसिएशनचे काही पदाधिकारी आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. विकास कुठेतरी 100% खुंटणार आहे, तर याच्यावरती एक बिल्डर म्हणून तुम्ही काय सांगाल? बघा, आता बदलापूरमध्ये एक स्वच्छ बदलापूर आहे, चांगलं सुशिक्षित वातावरण आहे. त्याच्यामुळे इथे बरेचसे बाहेरचे जे मुंबईचे ह्या साईडचे जे कस्टमर आहेत ते बदलापूरला पसंती देतात. जर हे प्रकल्प असे आमच्यावर लादले गेले तर बदलापूरमध्ये येणारा हा जो वर्ग आहे हा थांबला जाईल आणि त्याचा अन्याय पूर्ण शहर वाढण्यावर होईल. तरी माझं आपले शिवसेनेचे किंवा भाजपाचे सहकारी पक्ष आम्ही एकमेकांचे आहोत, तर आमच्या सहकारी पक्षांनी पण आमच्या पक्षाची जी काय भूमिका आहे ही विचारात घेऊन ह्याच्यावर कारवाई करावी आणि आमच्यासाठी त्यांनी सत्याग्रह करावा, आंदोलन करावं, हीच आम्ही फक्त त्यांच्यासाठी विनंती करतो. अर्थात तर एकंदरीत भाजपाने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे, याआधी सुद्धा स्पष्ट केली होती. परंतु आता खरंच जो काही कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा जो काही प्रकल्प आहे तो सत्यात उतरतो की जे काही पदाधिकारी आहेत जे शहरातून सध्या विरोध करतायत या प्रकल्पाला, हा विरोध खरं तर आणि हे जे काही आंदोलन आणि जे काही विरोध दर्शवला जातोय तो विरोध दर्शवून हा प्रकल्प या ठिकाणी होणारा रद्द होतो का, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. विसा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त ऑफर्सचा डबल धमाका. 100% नोकरीच्या हमीसह विसा स्पेशल कोर्सवर मिळवा 70% अधिक सूट. त्यासोबतच डिजिटल स्किल, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट, नेट बँकिंग, लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ चॅट जीपीटी याचे 7 दिवसाचे मोफत प्रशिक्षणही. MSCIT, DTP, टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, प्रोग्रामिंग अशा अनेक कोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा बदलापुरातील विशाल पातकर यांच्या नंबर 1 विसा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला. Visa Computer Institute. Your visa to success.